डॅडी, हॅलो. तुला माहितीये का रुपालीचं लफडं झालं? काय? अरे तिच्या वडिलांनी 10 वर्षापूर्वी अर्ली रिटायरमेंट घेतली. क्या बात आहे, लकी आहे. अरे नाही, त्यांना 60 लाख रुपये मिळाले. तरी त्यांनी सगळ्या पैशांची होळी करून टाकली. लग्न काही नाही झालं ना तिचं, आणि आता निघालेत लोन घ्यायला. अरे बापरे. हे फक्त रुपाली बरोबर नाही, बऱ्याच लोकांबरोबर हेच होतं. कारण पैशाचं नियोजन योग्य पद्धतीने करत नाहीत. हेच पैसे तिच्या वडिलांनी रिटायरमेंट झाल्या झाल्या म्युच्युअल फंडमध्ये टाकले असते तर त्यांना 30,000 रुपये महिना पेन्शन मिळाली असती. शिवाय मुद्दलीत देखील वाढ झाली असती आणि 10 वर्षात आज त्यांच्याकडे 1 कोटी रुपये असते आणि आतापर्यंत त्यांनी 36 लाख रुपयाची पेन्शन ऑलरेडी घेतली असती आणि व्यवस्थित तिचं लग्न केलं असतं. सो ज्या लोकांना असा प्रॉब्लेम येतोय की गुंतवणूक नीट जमत नाही, त्यांनी माझ्या वेबसाईटवर जा आणि एन्क्वायरी फॉर्म भरा. मी तुमची मदत करीन एक चांगला कॉर्पस तयार करायला. नाहीतर तुमच्यावर वेळ येईल तुमच्या मुलांना पळून जाऊन लग्न करायला सांगायची. ही वेळ येऊ देऊ नका. जबाबदारीने गुंतवणूक करा.